भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI महायुतीचं ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. आमदार श्री संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष श्री संदीप लेले आदींच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे 100पेक्षा जास्त नगरसेवक ठाणे महानगरपालिका सभागृहात जातील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवनवीन टप्पे गाठतो आहे. अर्थव्यवस्था 13व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर आलेली आहे आणि त्यामुळेच ही विकासाची गंगा आता ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील अवतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यामध्ये देखील ट्रिपल इंजिन सरकार जोरात प्रगती करत आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये सामान्य नागरिकाला भेडसावणाऱ्या समस्यांवर आम्ही जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करू असा विश्वास देखील श्री संजय केळकर यांनी व्यक्त केला. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावं लागता कामा नये. ठाणे महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त असावी. ठाणे महापालिका अतिक्रमणमुक्त असावी. ठाणे शहराचा हॅपीनेस इंडेक्स वाढावा या अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केल्या. यावेळेस बोलताना श्री निरंजन डावखरे यांनी देखील यंदा युतीचाच महापौर हा ठाणे महानगरपालिकेवर होईल आणि यंदा ठाणे महानगरपालिका जास्तीत जास्त विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कशी होईल या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. शिवसेना सचिव श्री राम रेपाळे यांनी देखील प्रचंड मोठा प्रतिसाद ठाणे शहरामध्ये सर्वत्र मिळत आहे आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामांची पावती जनता निश्चितपणे देईल असा विश्वास श्री रामभाऊ रेपाळे यांनी व्यक्त केला.